आमदारांनी मागणी केली शासनाकडे एमआरडीसीकडे MSRDC PPTद्वारे की तो शक्तीपीठ मार्ग आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा। म्हणजे एवढा प्रचंड मोठा विरोध या महाराष्ट्रामध्ये होत असताना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विरोध होत असताना, प्रत्येक तालुक्यामध्ये विरोध होत असताना त्यांनी अशा पद्धतीची मागणी करणं, खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मी बोलत होतो, मी राजेंद्र गड्डानावर साहेब, आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी एक भूमिका घेतली की राजेश पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची। आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रचाराच्या निमित्तानं गावागावामध्ये गेलो त्यावेळेला आम्ही एकच सांगत होतो की चुकीच्या माणसाच्या हातामध्ये हा मतदारसंघ जाऊ नये, म्हणून आम्ही राजेश पाटलांना पाठिंबा दिलाय असं मी आणि राजेंद्र गड्डानावर साहेब अगदी डोकं फोडून सांगत होतो की चूक करू नका म्हणून। पण दुर्दैवानं तो घोळ झाला आणि चूक झाली। आता चूक झाली म्हणून ही मोठी चूक आपल्याला निसरायची वेळ आलेली आहे। ज्या माता भगिनी आमच्या या गाभाड कष्ट करून शेतामध्ये राबतायत, ज्या माता भगिनींचं पोट, ज्या आमच्या शेतकऱ्यांचं पोट ज्या जमिनीवरती चालतंय, ती जमीन काढून घेऊन तिथं शक्तीपीठ महामार्ग करण्याची भूमिका त्या विद्यमान आमदारांनी घेतलेली आहे।